श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचे पंचांग. आज 8 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे आणि बुधवारचा दिवस आहे. नवमी तिथी आज दुपारी 2:26 पर्यंत राहील. आज रात्री 8:23 सिद्ध योग आहे. तसेच अश्विनी नक्षत्र आज दुपारी 4:30 पर्यंत राहील. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात अव्वल मानल्या जातात. याशिवाय ते गूढ विषयांचा अभ्यास करणारे देखील मानले जातात. तसेच आज राहू काळ हा दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल ते दुपारी 1:30 पर्यंत असणार आहे. दरम्यान आजचं अश्विनी नक्षत्र हे मेष ते मीन राशींना मिळवून देईल का धन आणि सुख, तर जाणून घेऊयात आजचे 12 राशींचे राशी भविष्य. सर्वात पहिली रास आहे ती म्हणजेच मेष रास. मेष राशीसाठी असे सांगितले जाते की अवांछित खर्च समोर येऊ शकतात. तसेच बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना दिवस चांगला जाणार आहे. डोळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेचा आवर घालावी लागणार आहे. आजचा उपाय आहे जे नोकरीत यश मिळवण्यासाठी हनुमानजींची पूजा करायची आहे. मसूर म्हणजे अख्खे मसूर आणि गुळाचे दान करायचे आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि केशरी. शुभ अंक आहे 2 आणि 9. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आज विविध स्तोत्रातून लाभ मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण सुद्धा चांगले राहणार आहे. भावंडासोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. तसेच आवडीची खरेदी सुद्धा केली जाणार आहे. आजचा उपाय आहे तो म्हणजे वृषभ राशींसाठी अख्खे मूग आणि गूळ दान करा. शुभ रंग आहे पांढरा आणि निळा. शुभ अंक आहे 5 आणि 7. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पाहायला मिळणार आहे. तसेच दिवसभर कामाची धांदलसुद्धा राहील. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका, त्यामुळे आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात. मिथुन राशीसाठी आजचा उपाय असणार आहे तो म्हणजे श्री अरण्यकांड याचे पठण करा. तसेच गरिबांमध्ये ब्लँकेट आणि लोकरीचे कपडे दान करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि निळा आणि शुभ अंक आहे 4 आणि 8. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशींच्या लोकांसाठी धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच एखाद्या धार्मिक स्थळाला सुद्धा भेट द्याल. तुमच्यासाठी आजचा उपाय असणार आहे गजेंद्र मोक्षाचे पठण करा आणि तिळाचे दान करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल आणि पिवळा आणि शुभ अंक आहे 4 आणि 8. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, त्यामुळे पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची सुद्धा शक्यता आहे. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे. तुमच्यासाठी आजचा उपाय आहे तो म्हणजे श्री किष्किंधा कांड पाठ करा. तसेच धार्मिक ग्रंथसुद्धा दान करा. तसेच ब्लँकेटचे वाटप करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि पिवळा. शुभ अंक आहे 1 आणि 2. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशींसाठी जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राईज मिळेल. भागीदारी चांगला नफा मिळेल. तसेच जनसंपर्कात सुद्धा वाढ होणार आहे. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
तुमच्यासाठी आजचा उपाय आहे तो म्हणजे भगवान विष्णूंची पूजा करा. तसेच हिरवे मूग आणि लाल चादर गरिबांमध्ये दान करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि असामी. शुभ अंक आहे 5 आणि 7. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनी इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्नपदार्थ कटाक्षाने खाणे टाळावे. तुमच्यासाठी आजचा उपाय आहे तो म्हणजे श्रीकृष्णाची पूजा आणि 7 धान्याचे दान करा. तसेच तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि हिरवा आणि शुभ अंक आहे 7 आणि 8. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजोलच्या नातेवाईकांची गाठ पडेल. तसेच विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येणार आहे. तुमच्यासाठी आजचा उपाय आहे मोठ्या भावाचा आशीर्वाद घ्या आणि भगवान विष्णूंच्या मंदिरात 4 वेळा प्रदक्षिणा करा. तीळ आणि गुळाचे दान सुद्धा करा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 8 आणि शुभ रंग आहे लाल आणि पिवळा. आता बघूयात पुढची रास ती म्हणजे धनुरास. धनु राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. तसेच घरातील ज्येष्ठांची म्हणजेच वडीलधाऱ्या माणसांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. तसेच जवळचा एखादा प्रवास सुखाचा होईल. तुमच्यासाठी आजचा उपाय आहे भगवान विष्णूंची पूजा करा. तसेच ब्लँकेट दान करा. शुभ रंग आहे पांढरा आणि केशरी आणि शुभ अंक आहे 4 आणि 8. पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. तसेच लहान भावंडाचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेटसुद्धा द्याल. अचानक जुने मित्र भेटतील. तुमच्यासाठी आजचा उपाय आहे तो म्हणजे भगवान शिवाची पूजा करा. धार्मिक प्रवासाचा विचारसुद्धा येईल. तसेच आवाजावर नियंत्रण ठेवा. लोकरीचे कपडे दान करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि हिरवा. शुभ अंक आहे 2 आणि 9. आता पुढची रास बघूया ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तसेच व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यावसायिकांना सुद्धा चांगला नफा मिळेल. तुमच्यासाठी आजचा उपाय असणार आहे तो म्हणजेच ब्लँकेट दान करा. तसेच गरिबांमध्ये अन्नदान देखील करा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि हिरवा आणि शुभ अंक आहे 4 आणि 9. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होणार आहे. विश्वासू मित्रांची सुद्धा साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. तसेच प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल. तुमच्यासाठी आजचा उपाय असणार आहे तो म्हणजे श्री सुंदरकांडचे पठण करायचे आहे आणि उडीद डाळ दान करा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 3 आणि शुभ रंग आहे केशरी आणि पांढरा. तर हे होते 12 राशींचे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.